सुरू. नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. 1923 मध्ये चेन्नईला हिंदुस्थान कामगार पक्षाने सर्वप्रथम कामगार दिन साजरा केला. यानंतर भारतात सुद्धा कामगार चळवळ कामगार दिनाशी जोडली गेली. भारत देशामध्ये संघटित आणि असंघटित अशा दोन्हीही क्षेत्रामध्ये हा श्रमिक वर्ग झोकून देऊन काम करत असतो. असंघटित क्षेत्राचा आपण विचार केला तर त्या क्षेत्रामध्ये जवळजवळ 90% स्त्रिया या असंघटित क्षेत्रात काम करताना दिसतात आणि त्यातल्या काही स्त्रिया या श्रमिक सखी आहेत. श्रमिक सखी म्हणजेच काय तर गृह कार्य करणाऱ्या घरेलू कामगार सखी. या सखींचा वाटा शहराच्या एकंदरीत क्षेत्रात पाहता खूप जास्त आहे. त्यांचे प्रश्न आहेत, त्यांच्या समस्या आहेत, काही मागण्या सुद्धा आहेत, पण ह्या सगळ्याचा विचार आपण करत नाही. तेव्हा तोच विचार करण्यासाठी आजचा सखी सह्याद्रीचा विषय आहे. पाहूया आज आपण नेमकं कोणत्या विषयावर बोलणार आहोत ते. आज आपण बोलणार आहोत गृहसेविका सखी आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी याच विषयात कार्य करणाऱ्या आणि तज्ञ सखींना आपण इथे निमंत्रित केलेला आहे. गृहसेविका सखी हाचा सखी सह्याद्रीचा विषय आहे आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत संजीवनी नांगरे आणि रेखा जाधव. दोघीही समाजसेविका असून घरेलू कामगार वर्गासाठी या काम करतात. तेव्हा आज या दोघी आपल्याला आजच्या विषयाच्या माध्यमातून नेमके कामगार वर्गाचे प्रश्न, घरेलू कामगार सखीचे प्रश्न कुठले, या श्रमिक सखीला कोणत्या कोणत्या अडचणींना सामोरं जायला लागतं या सगळ्याचा मागोवा घेणार आहेत. सर्वप्रथम सर्व रसिक प्रेक्षकांना त्यांची थोडक्यात मी ओळख करून देते. सर्वात आधी संजीवनी नांगरे मॅडमची ओळख. संजीवनी नांगरे गेली 7 ते 8 वर्ष या क्षेत्रात त्या आहेत. नॅशनल डोमेस्टिक वर्कर्स वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून त्या त्याच्या सदस्य असून त्यांच्या समवेत अनेक घरेलू कामगार सखींसाठी त्या काम करतात. त्यांच्या वस्त्यांवर जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेणं, त्या प्रश्नांना उत्तरं देणं, त्यांना न्याय मिळवून देणं अशी कामं त्यांच्याकडून झालेली आहेत. पुन्हा एकदा संजीवनी ताई आपलं मनापासून स्वागत करते. तसंच आज आपल्याबरोबर दुसऱ्या सखी आहेत रेखा जाधव. त्यांचाही आपण थोडक्यात परिचय पाहूया. जवळजवळ 14 ते 15 वर्ष त्या या क्षेत्रात काम करतात. नॅशनल डोमेस्टिक वर्कर्स वेलफेअर ट्रस्टच्या त्या सदस्य आहेत. वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून या गृहसेविका सखींसाठी त्या सुद्धा कार्य करतात. त्यांचा या क्षेत्रातला अनुभव प्रचंड मोठा आहे. आज आपल्याला दोघीही जणी या नक्की हा विषय समजून कसा घ्यायचा आहे, या विषयाशी निगडित काही प्रश्न असतील तर ते आपण कसे काय सोडवले पाहिजेत या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. गृहसेविका सखी हाचा सखी सह्याद्रीचा विषय आहे. तेव्हा आता वेळ न घालवता आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. पुन्हा एकदा दोघींचंही मी स्वागत करते आणि मला वाटतं सुरुवात आपण संजीवनी मॅडम आपल्यापासून करूया. आत्ता चालू आहे मे महिना. मे महिना म्हटल्यानंतर प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी बाहेरगावी जायचं असतं, गावाला जायचं असतं आणि मग त्यावेळेला निर्माण होतो तो प्रश्न सुट्टीचा. आता जर शहरी क्षेत्रात आपण बघितलं तर गृहसेविका सखींचं प्रमाण खूप जास्त आहे. तर नेमकं सुट्टीच्या संदर्भात या गृहसेविका सखींच्यासाठी काही तरतुदी किंवा काही योजना आपल्याला आढळून येतात का? काय सांगाल याविषयी? सर्वप्रथम तर सुट्टीचा प्रश्न आपण सांगितलात. मुळात हे जे घरकाम आहे ते घरकाम म्हणून काम असं मानलेलं जात नाही आहे. बरोबर. हां, त्याच्यामुळे ज्या त्यांच्यासाठी मिळणाऱ्या सुखसुविधा कामगार म्हणून तर मुख्य प्रश्न येतो की सुट्ट्यांचा. जसं आपण बाहेर काम करतो, ज्या कोणी महिला बाहेर कामाला जातात तर साधारण आठवड्यातून आपल्याला एका सुट्टीची गरज असते. बरोबर. पण ह्या कामाला काम म्हणून बघणं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि आठवड्याच्या नंतर त्यांनाही आरामाची गरज असते.
ह्या आपल्या ज्या घरकामगार महिला आहेत त्यांना. तर सुट्टी तशी ह्याच्यामध्ये म्हणजे त्याच्या कायद्यामध्ये अशी काही बसवलेली नाही की ह्या महिलांना ही सुट्ट्या अशा मिळाल्या पाहिजे. बरोबर. पण एक तर काय होतं की त्या ज्या घरी काम करतात त्या आणि ती ज्या घरी कामाला जाते म्हणजे अशा दोघांच्या अंडरस्टँडिंगवरती साधारण ह्या महिलांना 2 सुट्ट्या महिन्याला 2 सुट्ट्या मिळतात. बरोबर. आणि ज्या वेळेला तेव्हा मालक वर्ग बाहेरगावी आता समजा मे महिना आहे किंवा दिवाळीच्या मोठी ज्या सुट्ट्या असतात बरोबर त्यावेळेला मुलांना घेऊन बाहेर जावं लागतं किंवा काही, तेव्हा हा मालक वर्ग जेव्हा बाहेर जातो त्यावेळेला काही लोक त्यांना सुट्टीचा पगार कापत नाहीत. काही लोक कारण ते स्वतः बाहेर जातात स्वेच्छेने जातात. बरोबर. तर हा थोडासा एक म्हणजे चांगलं ह्या स्त्रियांच्या बाबतीचा हे आहे. पण त्या सुट्टीचा तसा त्यांना उपयोग होत नाही. बरोबर बरोबर. की कारण ती त्या मालक वर्गाने स्वेच्छेने दिलेली सुट्टी असते तर त्यांचं त्यावेळेला काम असेलच आणि त्यांना ते सुट्टीची गरज असेलच असं होत नाही. या विषयावर आपण बोलूया. आता मी रेखा मॅडम आपल्याकडे येते की ज्यावेळेला आपण गृहसेविका सखी म्हणतो म्हणजे मी कामगार सखी असा उल्लेख न करता आज खरं तर शहरातल्या प्रत्येक घरात जवळजवळ 80% घरांमध्ये गृहसेविका सखी ही काम करताना आढळून येईल. तर नेमकी ह्या कामांमध्ये कोणत्या कोणत्या कामांचा समावेश होतो काय सांगाल याविषयी? सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही गृहसखी जो शब्द वापरलाय तोच खूप छान वाटला मला ऐकायला. आणि मुख्य म्हणजे आम्ही काम करतो एवढे वर्ष तर आम्हाला नेहमी ऐकायची सवय झाली मोलकरीण, घर कामवाली, बाई असे शब्द. त्या शब्दांना पण आम्ही कुठेतरी बंधन आणलं की पर्पजली तुम्ही घर कामगारच म्हणायचं किंवा मोलकरीण, कामवाले असे शब्द न वापरता ताई, मावशी असं काहीतरी शब्द बोला. त्या पण एक कामगार आहेत हे आम्ही त्यांच्यामध्ये रुजवलंय. आणि हा तुमचा शब्द ऐकून खूप खरंच छान वाटलं. आणि दुसरं म्हणजे घरकामामध्ये लादी पुसणे, भांडी घासणे, कपडे धुणे, घराची स्वच्छता, मुलांना सांभाळणे, मुलांना शाळेत सोडणे, वृद्धांची काळजी घेणे आणि आणखीन बरेचसे घरात पूर्ण वेळाचे काम करणे आणि हाफ डे साठी काम करणे, स्वयंपाक बनवणे असे अनेक काम घरकामामध्ये येतात. आणि ज्यांना जसं परवडतं काही महिलांना पार्ट टाइम म्हणजे अर्ध्या दिवसाचं काम परवडतं त्या वरची अशी लादी भांडी कपड्यांची कामं करतात. काही महिलांना राहण्याची सोय हवी असते मग त्या 24 तासाचं काम घेतात आणि काही महिला पूर्ण दिवसाचं काम घेतात. असे घरकामाचे पार्ट आहेत. मला वाटतं आता त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने हे सांगितलं की कुठल्या कुठल्या कामांचा समावेश या गटामध्ये येतो आणि कुठलंही काम मुळात हे छोटं नाहीये. प्रत्येक गोष्टीला प्रत्येक कामाला तितकंच आपण मान त्याला दिला पाहिजे, त्याची प्रतिष्ठा आपण राखली पाहिजे. त्यामुळे याचा उल्लेख सुद्धा मी गृहसेविका असा केला जो त्यांनी नमूद केला की आपणही हा उल्लेख असाच केला पाहिजे. कारण प्रत्येक सखीला मान आहे मग ती कुठल्याही स्वरूपाचं काम करत असू दे ते काम तितकंच महत्त्वाचं असतं आणि या कामाचा वाटा तर सर्वात जास्त आहे असं मला वाटतं. म्हणूनच तर शहरातल्या महिला घरामध्ये सगळं सांभाळून जॉबला जाऊ शकतात कारण त्यांच्याकडे गृहसेविका सखी येऊन काम करत असते. आता मी पुढच्या प्रश्नाकडे येणार आहे आणि जो प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मला वाटतं अशा प्रत्येक सखीसाठी. कारण प्रत्येक जण हे काम करत असताना पोटाचा विचार करूनच काम करतो. उदरभरण हे महत्त्वाचं आपलं साध्य आहे, साधन आहे. तेव्हा संजीवनी मॅडम मला हे विचारायचं आहे की वेतनासंदर्भात याच्या काही विशेष कायदेशीर अटी आहेत का किंवा कुठल्या कामाला साधारण किती त्यांना वेतन दिलं पाहिजे या संदर्भात काही आपल्याकडे विशेष अटी याच्यात दिलेल्या आहेत का काय सांगाल? एक तर सर्व राज्यांमध्ये केंद्रामध्ये एक कायदा झाला पाहिजे ह्या महिलांसंदर्भात. दुसरं पेमेंट ऑफ वेजेस ऍक्ट जो आहे त्याच्यामध्ये वेतनचा तो वेतन भुगतान कायदा तर रोजगाराच्या सेवा आणि शर्ती त्याच्यामध्ये आल्या पाहिजेत. म्हणजे आणि 240 दिवस जर ती महिला काम करते त्या ठिकाणी एखादा कामगार किंवा कोणीही ह्या कायद्यानुसार तर तो कामगार गृहीत धरला जातो. आणि मग त्याच्यानंतर त्याला जे मिळणाऱ्या फॅसिलिटीज आहेत तर जसं आपण वेतन म्हणतो. बरोबर. एक तर वेतन आहे, विश्रांती आहे म्हणजे तो वेतन आणि विश्रांतीला तो पात्र ठरू शकतो त्या कायद्यानुसार. तर तो झाला पाहिजे.
म्हणजे अजूनही तो झालेला झालेला नाहीये या नाहीये. संदर्भात. तर त्याच्यावर आपण पुढे बोलूच नक्कीच. सविस्तर. हं. तर हे काय तर तो पात्र, त्यामुळे कामगार हे काम म्हणजे कामगार आणि काम मुख्यतः आपण घरकामगार, ज्या घरकामगार महिला आहेत बरोबर. त्याला तर काम म्हणून बघितलंच जात नाहीये, पण आपण त्या ह्याच्यामध्ये तो कामगार आहे. आणि कामगार असल्यामुळे किमान वेतनचा जो प्रश्न, मिनिमम वेतन जे आपण बोलतो ते ठरवलं पाहिजे. सरकार शासनाने ठरवलं पाहिजे. आता ते आपण ठरवून होत नाही, पण आत्ताच सध्या ह्या महिला जिथे काम करतात. आणि दुसरं आम्ही युनियन आहे ह्या महिलांची. युनियन असल्यामुळे युनियनने काही निर्णय घेतले की बाबा साधारण ह्या कामाला किमान वेतन आपल्याला किती मिळालं पाहिजे. मग आम्ही 3 वर्षामध्ये एकदा ते किमान वेतन ठरवतो. बरं. आणि ते किमान वेतन कसं कसं आहे, त्याचं काय हां. स्वरूप तर आम्हाला सांगता येईल त्याच्यामध्ये का? जर तुमच्या घरी एरियावरती पण आहे, म्हणजे तू ज्या ठिकाणी ती महिला काम करते, बरोबर. हां, तर 2 BHK असेल किंवा 1 BHK असेल किंवा 1 RK असेल, तर त्यावेळेला त्याप्रमाणे आपण त्या कामाचे पैसे घेतले पाहिजे. बर. जर 2 BHK असेल तर साधारण, आणि शहरात आणि शहर आणि ग्रामीण ह्याच्यामध्ये फरक आहे. बरोबर आहे. त्याचप्रमाणे आपण त्यांच्या ह्या वेतनावरती पण तो फरक तसा त्याच्यामध्ये आहे. शहरामध्ये थोडे जास्ती पैसे मिळतात, हां, आणि गावांमध्ये किंवा शहराच्या बाहेर थोडे कमी पैसे त्यांना मिळतात, आकारले जातात. हां. बरोबर आहे. तर साधारण एक 2 BHK असेल तर साधारण 1200 ते 1300 रुपये त्यांनी दिले पाहिजे त्या महिलेला एका कामाकरता. एका कामाकरता. बर. आणि 1 BHK असेल तर आम्ही आत्ता सध्या त्यांना 1000 रुपये रेट घेतो. अच्छा. बर. हां, 1 BHKचे. आणि 1 RK असेल तर साधारण त्याच्यामध्ये 800 रुपये. बर. तसं भांड्यांचं पण आहे, कारण भांडी झाडू आणि लादी एकत्र येते. खरे. झाडूचे वेगळे पैसे घेत नाही. झाडू मारून लादी पुसणं एकच त्याच्यासाठी काम एक गृहीत अमाऊंट धरलं ठरलेली आहे. खरे. भांड्यांसाठी माणसांवरती आहे. आणि किती वेळ भांडी घासायची, 2 वेळची आहेत की एका वेळची भांडी आहेत, आणि किती माणसं आहेत घरामध्ये त्याच्यावरती पण डिपेंड असतं. तर साधारण तुमची एक 5 माणसांचं कुटुंब असेल तर आम्ही 1000 रुपये रेट घेतो भांडी घासण्याचा. हां. एका वेळेचा. एका वेळेचा. बर. आम्ही ठाणे जिल्ह्यामध्ये आम्ही काम करतो, त्याच्यामुळे शहरामधले रेट वेगळे, परत आमचे तिकडचे निम शहरी भागातले वेगळे. शहरातले वेगळे. बरोबर. बरोबर. तर भांड्याचे 1000 आणि लादीचे ज्याप्रमाणे सांगितले तो एक असतो. स्वयंपाक पण त्याच्यामध्ये स्वयंपाक पण डिपेंड असतं की घरामध्ये किती माणसं आहेत. बरोबर. 2 माणसं, 5 माणसं, किती वेळचा स्वयंपाक, किती पोळ्या पाहिजेत, किती भाजी पाहिजे, त्याच्यावर डिपेंड असून तो एक रेट ठरलेला असतो या कामाच्या ह्याच्यामध्ये. आणखी एक दुसरं काम आहे की बाळाची आणि आईची आंघोळ, हे पण ह्या घरकामामध्येच आम्ही समाविष्ट केलेलं आहे. तर फक्त बाळाची आंघोळ असेल तर वेगळे कमी थोडी अमाऊंट, आणि बाळाबरोबर आईची आंघोळ आणि प्लस कपडे वगैरे असतात, ते बाळाचे कपडे धुवायचे असते, बाळावती वगैरे, तर साधारण निम शहरा भागात आम्ही 8 ते 10,000 रुपये महिन्याला. आणि ते काय पूर्ण काम नसतं, 3 महिने किंवा 6 महिने, ज्यांची जशी परिस्थिती ते तसं ते त्यांना ठेवतात. दुसरं आहे की वयोवृद्धांची सेवा. बरोबर. ते पण घर ह्याच्यामध्येच येते. तर त्यावेळी ते पूर्ण वेळ काम आहे किंवा अर्धवेळ काम आहे किंवा 2 तास आहे, 4 तास आहे. आणि थोडं आत्ता जास्ती हे झालं की बाबा सिनियर सिटीजनकडे जर एखादी आपली घरकामगार महिला काम करते तर ते स्वतःही घरीच असतात, रिटायर असतात, तर त्यांना एवढे पैसे देणं त्यांना जमणार नाही. बरोबर आहे. तर ते 2 तास त्यांना जर बँकेत जायचं असेल किंवा इतर जर त्या काम असेल तर त्यावेळेला साधारण 2 तास 3 तास जर ती आपली महिला त्यांच्याकडे थांबते तर ते साधारण त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना पैसे देतात. पण ते पण एक काम आहे अर्थात. आणि मग ते महिन्यातून 4 वेळा असेल किंवा महिन्यातून 8 वेळा असेल, पण त्याचं पण त्यांना मोबदला मिळाला पाहिजे, कारण ती एक जबाबदारी पण असते.
2 तास मी बाहेर गेले. मी तर याला मोबदला म्हणण्यापेक्षा मानधन म्हणेन. हा म्हणजे कारण वृद्धांची सेवा हे तर फार मोठं काम आहे हे करणं, आणि खरंच शहरी भागांमध्ये याची खूप गरज आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला हे माहिती असेल किंवा जाणवलेलं सुद्धा असेल. संजय मॅडम, आपण खूप चांगलं बोलताय. आता मला रेखा मॅडम आपल्याकडे यायचं आहे की आता त्या म्हणत होत्या तसं की कामाची वर्गवारी ही केली जाते आणि त्यानुसार शहरी भाग आहे का निमशहरी भाग आहे, ग्रामीण भाग आहे, त्यानुसार साधारण संघटना वेळोवेळेला मागोवा घेऊन त्या पद्धतीने हे सगळे शुल्क आकारत असतं किंवा हे एवढे पैसे मिळाले पाहिजेत एखाद्या श्रमिक सखीला. तर मला असं विचारायचं की आपणला बऱ्याच लोकांची आपण म्हणतो की एक मानसिकता अशी असते की आम्ही एवढे पैसे देतोय ना, हे असं असं काम झालंच पाहिजे. तर मला हा प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा श्रमिक सखी ही ती फक्त तुमच्याकडचं काम करत नाही, बरोबर, ती 4 घरी जाऊन वेगवेगळी कामं करते कारण तिचं पोट त्याच्यावर आहे. तर मला हे विचारायचं होतं की अशा वेळेला ती ज्या ठिकाणी जाऊन काम करते तर तिकडच्या घरातल्या सदस्यांनी, थोडक्यात मालक वर्गाने, तिच्या एकंदरीत कामाला हातभार कसा लावला पाहिजे किंवा तिच्याशी वागताना बोलताना नेमकी काळजी कोणती घ्यायला पाहिजे? म्हणजे असं आहे की त्यांचं काम असं तुम्ही बघायला गेलात ना, तर जे ऑफिसला जाणाऱ्यांचा टायमिंग फिक्स असतो त्या वेळेतच त्यांना टिफिन बनायला पाहिजे, पोळी भाजी म्हणा, किंवा मुलांना सांभाळायला 10 मिनिटं लेट झालं तर पुढे ज्या कामाला ठेवतात मालक वर्ग ते 10 मिनिटं लेट होणार. तर घड्याळाच्या काट्यावर त्यांचं काम असतं. म्हणजे 10 वाजता यांच्याकडे पोचायचं, 10 वाजता त्यांच्याकडे पोचायचं. कधी कधी ते आपण माणूस आहे, तर माणूस म्हणून त्यांना समजून घेतलं पाहिजे. एखाद्या वेळ उशीर झाला तर एकदम काही मालक वर्ग अकांत तांडव करतात, एकदम कामावरून काढण्याच्या धमक्या देतात किंवा मग पगार कापण्याच्या धमक्या देतात. धमक्यापेक्षा कापतात सुद्धा. म्हणजे 1 दिवसाचा पगार साधारण तुम्ही पकडून चला की 1000 रुपये एका कामाचा, तो असा गृहीत धरला जातो. 1 दिवसाचा पगार पण कापला जातो त्या महिलांचा. तर असे काही, म्हणजे तुमचं घर तसं त्यांचंही घर. मुलांच्या काही अडचणी पण असू शकतात, शाळेच्या मीटिंग्स असतात, घरात आजारी माणूस असू शकतो त्यांच्या. तर कधी कधी होतो लेट किंवा कधी कधी मारली जाते दांडी, कारण त्यांना तशा तर काही गव्हर्नमेंटने सुट्ट्या सांगितलेल्याच नाहीत. जसं संजीवनी मॅडम बोलल्या की त्यांना सुट्ट्या नाहीच आहेत, हक्काच्या सुट्ट्या अशा नाही आहेत. त्यांनी घेतल्या तर सुट्ट्या. कोण मालक एक माणुसकीला जपून की ठीक आहे बाबा घेतली सुट्टी तर घेतली, कोण कापत पण नाहीत, असे पण मालक आहेत. म्हणजे सर्व चुकीचेच आहेत असं आपण नाही म्हणू शकत, की काही समजून घेणारे पण आहेत. तर त्यांनी असं म्हणजे एक माणूस म्हणून त्यांच्याकडे बघितलं पाहिजे, ना की ते म्हणजे कामवाली म्हणून. तर माणूस म्हणून बघाल तर सर्व प्रश्न सॉल्व्ह होतात. त्यांच्या 5-10 मिनिटाच्या उशिराला पण तुम्ही समजून घेऊ शकता की हा चला 5 मिनिटं उशीर झालाय ना, ठीक आहे करा काम तुम्ही. म्हणजे थोडं सामंजस्यपणा असायला पाहिजे मालक वर्गांमध्ये. वर्षाच्या शेवटी म्हणजे वर्षातून एकदा त्यांची पगार वाढ होणं गरजेचं आहे. त्यांना जो बोनस सरकारकडून तर नाही भेटत, पण त्यांच्याकडून एक छोटासा 1000 रुपये बोनस द्यायला खूप मोठी रक्कम नाहीये. तर ते सर्व त्यांनी मेन म्हणजे तुम्ही एक माणूस तुमच्याकडे काम करतोय, ॲज युजल कामगारच आहे तो. तर ते कामगार म्हणून जे काय तुम्ही ऑफिसमध्ये जाताय, तुम्हाला माहिती आहे कामगारांचे रूल्स काय आहेत. तुम्ही स्वतःला सुट्ट्या मागताय कारण तुम्ही थकताय. ऑब्व्हियसली तेही थकत असतील. इतकं जरी मनाचा मोठेपणा केला ना तरी खूप मोठी गोष्ट आहे कामगारांसाठी. म्हणजे त्यांना आठवड्याला सुट्टी मिळणं गरजेचंच आहे. की नाही घेतली, काही लोक 4 सुट्ट्या घे म्हणतात, ठीक आहे तू संडेला नको येऊ, इथपर्यंत पण आहे. आणि काही लोकांना 2 सुट्ट्या पण चालत नाही. म्हणजे तू नाही म्हणजे आमची सुट्टी आणि तुम्ही नाही येत, मग आमच्या सुट्टीचा काय अर्थ आहे का, असे म्हणणारे पण लोक आहेत. खरं मला वाटतं तुम्ही एक आता खूप चांगलं वाक्य म्हटलं की माणूस म्हणून जरी आपण त्यांच्याकडे बघू शकलो तरी अनेक प्रश्न निकालात निघतील. या विषयावर त्या दोघी असंच मार्गदर्शन करणार आहेत. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण फार महत्त्वाचा एक विषय घेतलाय, गृहसेविका सखी. घरात काम करणाऱ्या अनेक सखी आहेत की ज्या त्यांच्या पद्धतीने मेहनत घेत असतात, पण त्यांनाही कुठल्या तरी अडचणी आहेत, प्रश्न आहेत. त्यांच्यासाठी काही गोष्टींचा विचार होणं आवश्यक आहे आणि तेच विचार मंथन आपण आजच्या भागातून करतोय. आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत संजीवनी नांगरे आणि रेखा जाधव. ब्रेक पूर्वी आपण बघितलं होतं की त्यांच्या वेतनासंदर्भात काही आपल्याकडे अटी आहेत का, काही नियम आहेत का, किंवा सुट्टी
सुट्टी संदर्भातले काही नियम आहेत का, या गोष्टींचा आपण विचार केला होता. आणि नक्कीच मला वाटतं संजीवनी मॅडम म्हणाल्या तसं की शासनानं याही असंघटित क्षेत्राच्या श्रमिक सखींसाठी काहीतरी नियोजन करणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं. संजीवनी मॅडम, मी आता आपल्याकडे येणार आहे. आत्ताच आपण विषय घेतला होता सुट्टी संदर्भातला आणि वेतना संदर्भातला. तर वेतनाची गोष्ट तर तुम्ही आम्हाला व्यवस्थित सांगितली की कसं दिलं पाहिजे, ते साधारण घर किती मोठं आहे, काय आहे यावर अवलंबून आहे. आता मला हे विचारायचं की बरेच वेळेला जसं रेखा मॅडम म्हणाल्या की दोन स्वरूपाचे लोक आहेत. काही मालक वर्ग हा स्वतःहून स्वखुशीने काही सुट्ट्या देतो आणि तो माणूस म्हणून मुळात त्या सखीचा विचार करताना आपल्याला दिसतो. पण कधी कधी असं होतं की आज सखी आलेली नाहीये ना, मग दुसऱ्या दिवशी त्याला दुपटीने काम द्या, असाही आपल्याकडे वर्ग आहे. तर मला हेच विचारायचं की या संदर्भात संजीवनी मॅडम आपण काय लोकांना सांगू इच्छिताल की नक्की त्याने काय केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने याला सामोरं गेलं पाहिजे, काय सांगाल? एकतर हे घरकाम म्हणून आपण जे बघतो, तर जेव्हा त्या सुट्टी घेतात, जी आपली सखी आहे ती सुट्टी घेते आणि दुसऱ्या दिवशी गेल्यावर तिला डबल काम पडतं. म्हणजे समजा आता भांडी आहेत, आजची भांडी जी आपली असतात तर त्याच्यामध्ये डबल भांडी असतात, कपडे पण त्याचप्रमाणे असतं. हां, तर डबल काम हे त्यांना मिळतं. म्हणजे त्या सुट्टीचा तसा त्या महिलांना काही उपयोग होत नाही. आणि ही सगळी श्रम आणि कष्टाची कामं आहेत, याच्यामध्ये अंग मेहनत लागते. म्हणजे तिला त्यावेळेला प्रत्येक घरामध्ये जर ती 7-8 घरचं काम करत असेल तर तिची किती श्रम हे होत असेल. तर मला एक म्हणायचं की ज्या वेळेला आपण सुट्टी घेतो, आणि दुसरं कसं आहे की ज्यांच्या घरी त्या ताईंच्या घरी काम करतात तर त्यांचं म्हणणं असतं की आम्ही तिने सुट्टी घेतली, आम्ही सुट्टीचा पगार देणार आहोत, तर तिने ते डबल काम केलंच पाहिजे. म्हणजे असं समोरासमोर बोलत नाहीत, पण ते काम त्यांना करावं लागतं, ठरवलेलं असतं की ती उद्या येणार ना. मग आपल्या पण ह्या सखी बहिणी म्हणतात, ताई मॅडम आता उद्या आम्हाला खूप काम आहे, म्हणजे आज मी सुट्टी घेतली आहे पण उद्या डबल काम. कामामध्ये हे नाही, म्हणजे सुट्टी आणि मग त्याचा संदर्भ आपण कसा लावणार. तर ती जर आपली सखी सुट्टी घेते तर दुसऱ्या दिवशी तिचं जे काम ती करते त्याप्रमाणे जर तिला कामात मिळालं तर तिलाही एक आनंद. जसं आपण म्हणतो की माणूस म्हणून जर आपण ह्या सखींकडे जर आपण बघितलं, पण असं सर्वच मालक वर्ग असा करत नाहीये. काही मालक वर्ग खूप चांगला आहे, त्यांच्याशी खूप चांगलं त्यांचं नातं आहे, तर त्याच्यामध्ये त्यांचं अंडरस्टँडिंग पण असतं. बरोबर, की नुसतं असं नाही की आपण असं म्हणू की बाबा नाही त्यांना डबल काम होतं. पण त्याच्यामध्ये आपण असं धरूया की साधारण 80% डबल काम होत असेल, पण 20% मालक वर्ग हा खरंच चांगला आहे. पण म्हणजे 80% ही मानसिकता बदलणं हे खूप आवश्यक आहे. मला वाटतं तुम्ही अनेक वर्ष याच्यात काम करताय, त्यामुळे त्यांना या गोष्टी खूप जवळून बघायला मिळतात. आता मी रेखा मॅडम आपल्याकडे येणार आहे. आता एक संजीवनी मॅडमनी बोलता बोलता एक त्या शब्द उच्चारून गेल्या की काही मालक वर्ग असा आहे की त्यांच्याबरोबर त्यांचं खूप चांगलं बॉन्डिंग जमतं आणि छान नातं निर्माण होतं, पण काही वेळेला त्यांना काही अडचणी पण येत असतील. तुम्ही तुमच्या अनुभवावरून आम्हाला साधारण या अडचणींची कल्पना द्या की त्या ज्या ठिकाणी काम करायला जातात तिथे कुठल्या कुठल्या अडचणींना त्यांना सामोरं जायला लागतं, काय सांगाल याविषयी? त्या घरातून निघतात ना तेव्हा साधारणतः सकाळी कोण निघतं, कोण दुपारी निघतं, कोण म्हणजे त्यांच्या सोयीप्रमाणे. तर घरकामच केलं जातं परवडणाऱ्या वेळेत, म्हणजे त्या मुलांना सांभाळू शकतील. ज्यांच्याकडे लहान मुलं असतील 1-2 तासाचं काम करून घरी येतात त्या. तर त्या कामावर कधी कधी दिव्याच्या महिला ठाण्याला येतात, बदलापूरवरून पण महिला ठाण्याला कामाला येतात. तर त्यांच्याकडे आता तुम्ही महिलांचा म्हणजे विषय बघितलात, वॉशरूमला जाणं वगैरे, तर काही काही मालक त्यांचे घरातील वॉशरूम यूज करायला देत नाहीत त्यांना. ठीक आहे, त्यांना चहा पिण्यासाठी वेगळं भांडं दिलं जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही सोसायट्या अशा आहेत की लिफ्ट वापरू देत नाहीत महिलांना, त्यांच्या सोसायटीच्या गार्डनमध्ये बसायला देत नाहीत. बरेचसे असे प्रश्न आहेत महिलांसाठी. पण म्हणजे मेन म्हणजे घरकाम करणाऱ्या महिला आहेत त्यांचे महिलांचे प्रश्न तोच एक सगळ्यात मोठा आहे की त्यांना वॉशरूम वापरायला देत नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरकाम करणाऱ्या बायका आहेत त्यांनी फक्त कामापुरतंच बोलायचं, म्हणजे जास्त बोलायचं पण नाही. त्या एक बघण्याचा दृष्टिकोन आहे त्यांचा
म्हणजे की हा कामगार आहेत म्हणजे काम करणारेच आहे, जास्त जवळीक नाही साजायची. जास्त जवळीक आलं तर मग पैसे देण्याचा पण प्रश्न येतो, असं पण आहे. आणि काही महिला काही सांगतात, जसं मॅडम बोलल्या त्या पद्धतीने काही महिला सांगतात की काही मालक असे आहेत की त्यांना एकदम घरातल्या सदस्याप्रमाणे वागवतात, जेणेकरून तू पण कर आम्हाला पण दे असं म्हणणारे पण आहेत ते. तर त्यामुळे त्यांनी समजून घ्यायला पाहिजे की ही एक महिला आहे. आणि सोसायटीच्या गार्डनमध्ये बसलं तर काही मोठा तितकासा फरक नाही. गार्डन काहींचं म्हणणं आहे की त्या काम केलेलं असतं त्यांनी. आणि म्हणजे तुम्ही एक बघायला गेलात तर घरकाम एकदम मेहनतीचं काम आहे. बरोबर. किचन मध्ये गेलं का घाम सुटतो एकदम. तर काही लोकांना असं पण वाटतं की अरे लिफ्ट मधून गेलं तर लिफ्ट मध्ये वास येतो त्यांचा, इथपर्यंत लोकांची थिंकिंग आहे. तर म्हणजे ती एक मानसिकता बदलायला पाहिजे की मगाशी म्हणल्याप्रमाणे की त्यांना कामगार म्हणूनच बघायला पाहिजे की हा ठीक आहे, तुमच्या सोसायटीत राहणारं कोण असेल. काही लोक राहतात आणि महिला त्यांच्या स्वकष्टावर दिव्यासारख्या ठिकाणी स्वतःचा फ्लॅट घेतात, मग तिथून त्यांच्या फ्लॅटमध्ये जाताना लिफ्ट वापरतातच ना. बरोबर. त्यामुळे त्यांना ती बाकीच्या सुविधा असायला पाहिजे. काही आमचा मागे एक असा विचार चालला होता की बऱ्याचशा महिला अशा आहेत, मुंबईत येणारे लोक तर साधारणतः पोटासाठीच येतात, कष्ट करायचं, मुलांना शिकवायचं. आणि बऱ्याचशा जणांचे जे पती आहेत ते काम करत नाहीत किंवा बाकीच्या गोष्टीत लक्ष देत नाहीत. तर ती महिला मुलांना 4 मुलांना 2 मुलांना घरात सोडून कामावर येतात. तर अशा महिलांसाठी थोडं सोसायटीने पुढाकार घेऊन एखादं, जशी तुमच्या वॉचमॅनला रूम असते तशी एखादी रूम वगैरे सोसायटीत नवीन म्हणजे ठेवली, तिथे महिला येतील, त्यांचा टिफिन खातील, वॉशरूमला जातील, अशी काहीतरी सोय व्हायला पाहिजे घरकाम करणाऱ्या महिलांसाठी. आता आपण मालकांना सगळ्यांना म्हणू शकत नाही की तुमच्या म्हणजे एक तुमची प्रॉपर्टीमध्ये त्यांना यूज करायला द्या वगैरे, पण साधारणतः असं एक व्हायला पाहिजे की त्यांच्यासाठी हे सांगायला लागताच कामा नये. कारण हे समजून घेण्याचाच हा मुळात मुद्दा आहे. कारण ती पण एक सखी आहे आणि त्या सखीच्या दृष्टिकोनातून त्यांनी खूप महत्वाचा मुद्दा मांडला, तो आहे स्वच्छतागृहाचा मुद्दा. खरं तर हा आपल्या दृष्टिकोनातून क्षुल्लक असतो, पण त्यांनी सांगितलं त्यांच्या अनुभवातून की काही घरांमध्ये असे अनुभव येतात. तर हे चित्र नक्कीच बदलायला हवं. कारण जिथे आपण म्हणतोय की स्त्रीला आपण समानतेने वागवतोय, तिच्या कामांचा आदर करतोय, तर तिथे हाही मुद्दा तितकाच महत्वाचा येतो. तर त्याच्यामुळे ज्या कोणाची मानसिकता अशी नसेल त्यांनी ती नक्कीच बदलायला हवी, असं मला या ठिकाणी नोंद करावीशी वाटते. अजून रेखा मॅडम काय वॉशरूम मेन म्हणजे साफसफाई त्याच करतात, पण वापरायला त्यांना भेटत नाही असं. हा म्हणजे हा किती विरोधाभास आहे, प्रश्नच नाही. अजून याच्यात काही ऍड करायचं आपल्याला? नाही. मला वाटतं आता संजीवनी मॅडम आपल्याकडे येते मी. आपली संघटना ही अनेक वर्षापासून या क्षेत्रात काम करते आणि हा फार महत्त्वाचा समाजातला घटक आहे असं मला वाटतं आणि याच्यावर निश्चित कोणीतरी काम केलं पाहिजे. तर आपल्या कार्यक्षेत्राचा विस्तार बघता साधारणपणे ह्या श्रमिक सखीसाठी कुठल्या कुठल्या मागण्या आपण वेळोवेळी करता, यांचं संघटन कसं घडवून आणता, काय सांगाल? एकतर ह्या आमची संघटना जी आहे ह्या घरकामगार स्त्रियांसोबत काम करताना पहिलं तर त्यांचं जे संघटन आहे मुळात त्यांच्या अधिकारासाठी, बरोबर, हक्कासाठी आणि दुसरी माणूस म्हणून जगण्यासाठी. तर ह्या सगळ्या वाटचालीमध्ये आहे. सगळ्यात पहिलं की घरकाम हे काम आहे, त्याला ती मान्यता मिळावी आणि म्हणून आज घरकामगार महिला बोलतात. पूर्वी कसं म्हणायचे की मावशी आली किंवा बाई म्हणायचे, आता घर कामगार म्हणतात. म्हणजे त्यांना आयडेंटिटी मिळाली, त्या कामगार आहेत आणि त्या घर कामगार आहेत. तर कामगाराची नुसती ओळख मिळून चालत नाही ना, तर त्यासाठी परत एक लढाई, आपल्या हक्कांसाठीची एक लढाई असते. आणि पहिली गोष्ट की हे जे संघटन आहे ते मुळात त्यांना एकत्र त्या आल्या पाहिजेत. आपल्या स्वतःच्या त्या मागणीला घेऊन एक पुढची वाटचाल, ती लढाई, तो टप्पा, अधिकार पाहिजे म्हणून. बरोबर. तर एकतर साधारण आम्ही त्यांच्या मीटिंग्स वगैरे घेतो. अशा महिन्याची मीटिंग असते एरियाज ज्या आहेत. तर साधारण मी ज्या सखींसोबत काम करते तर माझ्याकडे एक 1100 महिलाचं संघटन मी चालवते. अच्छा. हां.
तर ते बदलापूरच्या पुढे म्हणजे ते कर्जतपर्यंत. बदलापूर ते कर्जतचा भाग तुम्ही हां, बघता. मी बघते. मग त्यामध्ये एवढ्या ह्या सगळ्यांच्या ह्या महिलांची एक मानसिकता पण बघावी लागते, कारण त्या काम करायला आत्ता जेवढे आपली इथे चर्चा झाली. दुसरा प्रश्न असतो की त्यांच्यावरती घराची पण जबाबदारी असते. अर्थात. असं नाहीये की फक्त ती बाहेरच बाहेरच काम सखी करून- म्हटल्यानंतर मुळात घर आणि मग बाहेरचं काम या दोन्ही जबाबदाऱ्या तिच्यावर येऊन पडतात. ती एकटी बाई म्हणजे तिच्याकडे अनेक हे असतात, प्रश्न असतात. तिच्या स्वतःचा घरचाच आणि रोजगाराचा पण आहे की बाबा कमावून आणलं तर मी माझ्या कुटुंबाला चांगल्या पद्धतीचा न्याय देऊ शकते. खरं. पण ती स्वतःकडे बघत नाही. हे सगळे कष्ट करत असताना तिला स्वतःकडे बघायला वेळ नसतो. बरोबर. पण ज्या वेळेला ती संघटनेमध्ये असते, युनियनमध्ये आहे, मग त्यावेळेला आपल्याला समजतं की तिची गरज काय आहे. म्हणजे तिला काय मेंटली तिचं म्हणजे मानसिकदृष्ट्या तिला म्हणजे जर आपण प्रेमाने बोललं तर तिचा तो आनंद वाढणार आहे. हे थोडक्यात हे संघटन या पद्धतीने चालवलं जातं की तिथे तिचं समुपदेशन होईल, तिच्या इतर अडचणी समजून घेतल्या जातील. आता हेच मला विचारायचं होतं की वेगवेगळे तुम्ही उपक्रम चालवता का किंवा कुठले कार्यक्रम होतात का आणि ते कशा स्वरूपाचे असतात? तर एक तर यांच्यासाठी आम्ही कारण ही लढाई लॉंग टाइम आहे. हो. म्हणजे असं नाही की तुम्ही आज संघटन उभं केलं किंवा आज युनियन बनवली आणि उद्या तुमच्या सगळ्या मागण्या, म्हणजे गेल्या 40 वर्षापासून आमची संघटना ह्या घरकामगार स्त्रियांच्या प्रश्नावर काम करते. 40 वर्ष लागली आपल्याला इथपर्यंत पोहोचायला. बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये आता मग महिलांना काय वाटतं की फक्त मीटिंगमध्ये किंवा मोर्चा, आम्ही आमच्या हक्कासाठी मागण्या घेऊन आम्ही मोर्चे काढतो, सरकारपर्यंत आमच्या मागण्या पोहोचवतो की बाबा हे ह्या घरकामगार स्त्रियांना मिळालं पाहिजे. पण ते आणि मुख्य म्हणजे हे संघटन टिकवून धरण्यासाठीचे आपल्या ज्या रोजच्या ह्याच्यामध्ये आम्ही काही ॲक्टिव्हिटी चालवतो. तर त्याच्यामध्ये एक तर एरिया मीटिंग असते. एरिया मीटिंगमध्ये मग त्यावेळेला त्यांचे काही प्रश्न आहेत किंवा मग कामामधले पण काही प्रश्न आहेत का. कधी कधी असंही होतं की थोडंसं एक उदाहरण देते. हो हो चालेल. काही स्त्रियांना अचानक कामावरून काढलेलं असतं किंवा काहींना सुट्टी घेतली म्हणून 3 दिवसाचा पगार दिलेला नसतो. म्हणजे त्यांचे जे हे प्रश्न आहेत काम आणि हे धरून. आणि काही स्त्रियांना तर 2-2 महिने पगार देत नाहीत. जसं मी तुम्हाला मगाशी म्हणाले की त्यांचं स्वतःचं एक बॉन्डिंग पण असतं. मग ते बोलेला अभी मेरे घर में प्रॉब्लम चालू है, मेरा आदमी का बिजनेस थोड़ा लॉस जा रहा है, तो आप अगले महीना पगार लो. आणि ह्या महिला कसं ह्या महिला हा उद्योग नाही बघत ना, व्यवसाय म्हणून नाही बघत. म्हणजे ह्या भावनिक असतात, ताई पुढच्या महिन्यात देईल. तर अशा काही केसेस पण येतात. कधी कधी तर ह्या महिलांवरती आरोप घेणं सोपं असतं. कळलं का. जसं एखाद्या घरामध्ये चोरी होते तर मग त्यांच्या पहिलं लक्षात येतं की कोणी घेतली असेल तर जी कामाला येते तिनेच घेतली असेल, म्हणजे असं गृहीत धरलं जातं. खरं. तर मग त्यावेळेला मग ती एकटी पडू नये ना, ती जी आपली सखी आहे, ज्या वेळेला संघटन असतं संघटनमध्ये ती बोलते ना येऊन. बरोबर बरोबर. किंवा तिला मला वाटतं तुम्ही ज्या पद्धतीने हे सगळे उदाहरणं देताय याच्यावरून आपल्याला खरंच कल्पना आली असेल की या गोष्टी घडतात आणि मग त्या सखीच्या पाठीशी उभं राहणारं संघटन लागतं, जे संघटनात्मक कार्यच यांच्याकडून होतंय आणि खूप व्यवस्थितरित्या हे काम अनेक वर्ष सुरू आहे. या विषयावर आपण त्यांच्याकडून असंच मार्गदर्शन घ्यायचं आहे. पण वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. गृहसेविका सखी हा आजचा सखी सह्याद्रीचा विषय आहे आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला 2 समाजसेविका लाभलेल्या आहेत. आज आपल्या बरोबर आहेत संजीवनी नांगरे आणि रेखा जाधव. ब्रेकपूर्वी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सांगितलं की कामगार सखी जरी असली तरी असंख्य बारीक सारीक प्रश्न असतात की ज्याच्यात संघटनाची गरज असते आणि ते संघटनात्मक कार्य त्यांच्याकडून होतंय. बदलापूर ते जवळजवळ कर्जतचा पूर्ण भाग
आपल्याला संजीवनी मॅडम म्हणाल्या तसं की त्यांच्या अंडर येतो आणि त्या सगळ्या सखींना एकत्र करून त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम करतायत. आता एक महत्त्वाचा मुद्दा आहे रेखा मॅडम, मी आपल्याकडे येऊ इच्छिते की ह्या ज्या सखी आहेत त्यांना बरेचदा असं वाटतं की आपण सुद्धा एक काम करतोय, तर मग कुठेतरी वैद्यकीय सुविधा असतील, शैक्षणिक सुविधा असतील किंवा इतर सुविधा असतील पगारा व्यतिरिक्तच्या, की ज्या आपल्याला वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर मिळतात, तर त्यांनाही तो कुठेतरी हक्क अधिकार असतो. तर याच्याविषयी आपलं काय मत आहे? 2011 च्या अगोदर म्हणजे LIC म्हणून एक नोडल एजन्सी, LICच्या थ्रू नोडल एजन्सी म्हणून काम करायची आणि ते घरकामगार महिलांच्या मुलांना स्कॉलरशिप म्हणून काही रक्कम द्यायची 3 महिन्यांनी एकदा. त्याच्यानंतर 2011 साली घरेलू कल्याण मंडळ बोर्ड स्थापन झालं आणि बोर्ड स्थापन झाल्यानंतर घरकामगार महिलांच्या नोंदणी व्हायला लागल्या आणि एक वर्षानंतर म्हणजे 2012 साली त्यांनी काही लिस्ट काढल्या की ह्या महिलांच्या मुलांना स्कॉलरशिप भेटेल म्हणून. पण ती स्कॉलरशिप काही आजतागायत भेटली नाही आणि घरेलू कामगार कायद्यानुसार घरकामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी मदत करणे आणि समजा कामाच्या ठिकाणी काही अपघात वगैरे झाला तर त्या अपघाताच्या नुकसान भरपाई देणे हे तरतूद आहे. पण बोर्डाने ते आतापर्यंत हे केलेलं नाही, अंमलबजावणी केलेली नाही आणि सरासर कायद्याचा भंग केलाय. तर आता म्हणजे घरकाम करणाऱ्या महिलांसाठी आर्थिक आणि शैक्षणिक आणि वैद्यकीय अशी कुठलीही तरतूद नाहीये, म्हणजे मंडळ राबवत नाहीये. म्हणजे समजा महिला जर का कामाच्या ठिकाणी पडल्या किंवा फ्रॅक्चर वगैरे झालं तर ते स्वतःच त्यांनीच पैसे खर्च करायचं, नीट व्हायचं आणि परत कामावर जायचं आणि त्याच्यावरतून त्यांनी जेवढ्या सुट्ट्या मारल्यात त्या सुट्ट्या पण कापल्या जातात. अरे वा, इथपर्यंत आहे. मला वाटतं म्हणजे याच्यावर कुठेतरी एखादा कायदा होऊन त्याची ठोस अंमलबजावणी होणं हेही तितकंच गरजेचं आहे, कारण हे सुद्धा एक फार महत्त्वाचं क्षेत्र आहे आणि जवळजवळ 80 ते 90% इकडच्या स्त्रिया ह्या या कामांमध्ये गुंतलेल्या आढळतात. त्यामुळे त्यांच्यासाठी हे करणं हे खूप आवश्यक आहे. अजून आपण काय सांगू इच्छिता? म्हणजे जर का कामाच्या ठिकाणी जाताना ऍक्सिडेंट झाला वगैरे तर अशा केसेसमध्ये सरकारने मदत करणं गरजेचं आहे महिलांना. त्यांची मुलं आहेत ज्या की कमी पगार असल्यामुळे म्हणजे शिक्षण देऊ शकत नाहीत, तर मुलांना शिक्षणासाठी पण सरकारने तरतूद करणं गरजेचं आहे. जे काही कायद्यामध्ये लिहिले त्या कायद्याची व्यवस्थितपणे अंमलबजावणी व्हायला पाहिजे. नक्कीच. मला वाटतं आता तुम्ही म्हणालात तसं की त्यांना एक मदत मिळाली पाहिजे. सरकार नक्कीच याच्या बाबतीत पुढे मागे नक्कीच विचार करेल किंवा संघटना सुद्धा याच्या बाबतीत विचार करतात, कारण आपण अनेक संघटना बघतो, अनेक नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन बघतो की त्या या कामांमध्ये गुंतलेल्या असतात. पण महत्त्वाचा मुद्दा हा आहे की अशी सखी एखाद्या संघटनेशी जोडली जाणं हे पण खूप आवश्यक असतं. तर संजय मॅडम, मला आपल्याला असं विचारायचं आहे की आपण अनेक वर्ष याच्यात आहात, तर आपल्या संघटनेशी जोडली गेलेली एखादी सखी की जिचे खरंच चांगली प्रगती झाली आहे, उन्नती झाली आहे, तर अशी एखादी अविस्मरणीय आठवण तुम्ही सांगाल का? आणि ज्या सखीला आपल्याकडे आपल्याशी जोडलं जायचंय की अशी एखादी श्रमिक सखी असेल की जी अजूनही एखाद्या संघटनेशी संलग्न नाहीये, तर तिला आपण काय या ठिकाणी मार्गदर्शन करा? एकतर तुमच्या पहिल्या प्रश्नाचं मी उत्तर देते की अविस्मरणीय एखादी घटना किंवा एखादी गोष्ट तशा बऱ्याच आहेत. कारण ह्याच्यामध्ये काम करत असताना संघटना म्हणून मी सुरुवातीला जो उल्लेख केला की आम्ही त्यांच्याबरोबर म्हणजे त्यांची मानसिकता या सगळ्या गोष्टींना धरून त्यांच्यासोबत असतो. पहिली गोष्ट एक आहे की साधारण ह्या महिला जेव्हा काम त्या स्वतः खूप पीडित असतात. बरोबर. म्हणजे डोक्याने घराचा एखाद्या बाईचा नवरा जर व्यसनाधीन असेल, मुलं आहेत आणि ते प्रमाण आहे, म्हणजे असं नाही की बाबा नाही आहे, आणि ती बाई काम मग बाहेर जाते ना कामाला आणि तिने घरकामच का निवडलं, एकतर मग ती स्वतःचं कुटुंब पण बघेल, मुलं बघेल आणि 2 पैसे ती कमवणार नाही. अशीच एक आमच्या संघटनेची महिला आहे, ती संघटनेबरोबर जोडली गेली. तर तिचा नवरा खूप म्हणजे व्यसनाधीन होता भरपूर. सुरुवातीला महिला इतक्या बोलत नाहीत, पण आम्ही कसं होम व्हिजिट पण करतो, सगळ्यांच्या घरी आमची व्हिजिट असते. बोलता न बोलता काही गोष्टी आपल्याला कळतात की बाबा ह्या फॅमिलीचं काय चाललं आहे किंवा ही बाईला किती हे आहे, तर त्याच्यामधून आपल्या एक लक्षात येतं.
ती संघटनेमध्ये आल्याच्या नंतर ती आता मी तिचं नाव घेत नाही आहे, बरोबर. ती बोलायला शिकली, म्हणजे स्वतःचा प्रश्न मांडायला शिकली. दुसरं गोष्ट काय होतं की आत्ता जर मी सांगितलं बाई माझा नवरा दारू पितो आणि मला खूप मारतो, आणि जरी तिला रात्री मारलं असेल किंवा एखादी जखम वगैरे झाली असेल, डोकं बिकं, ती कामावर गेली का मग त्या ताई विचारतात ना, काय काय ग डोक्याला काय लागलं? नाही हो ते झोपेत होते ना, उठले तर ते हे कबाट लागलं. म्हणजे ती असं सांगत नाही की मला कुठेतरी. बरोबर. हां हे. तर त्याच्यामधून ती जी एक माझी महिला आहे तर ती खूप स्ट्रॉंग उभी राहिली. म्हणजे भांडण करून किंवा मारामाऱ्या करून हे काही होत नाही. म्हणजे जर तुला बदल करायचा असेल तर तू ठरव तुला काय गाठायचं आहे, हे काम तर तू करतेस. मग तिने म्हणजे मला आनंद वाटतो की तिने आणखी 2-3 कामं वगैरे पकडली. तिची मुलंही मोठी झाली. एक मुलगी तिची CA आहे, मुलगा शेफ आहे. एका मुलीचं लग्न केलं आणि आता तिचा नवरा म्हणजे चांगला आहे, दारू वगैरे सोडली, माळ घातली गळ्यात, म्हणजे दोघांचा संसार चांगला झाला. आज तिने 1 BHK घेतलं. अरे वा. आणि ते पण बदलापूर. आणि ज्या कॉम्प्लेक्समध्ये राहते त्या कॉम्प्लेक्समध्ये ती आजही घरकाम करायला जाते. खूप मला वाटतं ही मोठी गोष्ट आहे आणि कौतुकाची गोष्ट आहे, कारण हे सगळं संघटनेचं बळ आहे. मुळात एकटी व्यक्ती काही करू शकत नाही, पण ज्यावेळेला अशा संघटना उभ्या राहतात पाठीशी त्यावेळेला एक कुठेतरी बळ मिळतं. आणि जसं त्या म्हणाल्या की जिथे त्यांनी ब्लॉक घेतलाय तिथेच ती सन्मानपूर्वक हे काम करायला जाते, तर ही विशेष नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे की सखी एक काय काय करू शकते याचं मला वाटतं एक उदाहरण आहे. आणि मी तुम्हाला लगेच दुसराही हा प्रश्न विचारला होता की अशा काही सखी असतील की ज्यांना संघटनेशी जोडलं जायचंय, तर साधारण आपण त्यांना काय एक सांगाल, काय आव्हान कराल की इथे इथे आमच्याशी संपर्क करावा, काय सांगाल? एकतर ह्या सखीला संघटनेला जोडायचं असेल तर ॲक्च्युली आमचं महाराष्ट्रामध्ये 7 जिल्ह्यांमध्ये काम आहे. बरं. एकतर कोल्हापूरमध्ये आहे. कोल्हापूरमध्ये आमचे एक सहकारी, जसं मी काम करते तसे एक सहकारी आहेत, ते तिथे काम करतात. सांगलीमध्ये आहे, म्हणजे नगरमध्ये आहे, आता अहिल्यानगर आहे, बरोबर, पहिल्याचा नगर. पुण्यामध्ये आहे आणि मुंबईमध्ये आणि ठाणा जिल्हा आणि पालघर वगैरे. तर त्या ठिकाणी आमच्या म्हणजे ब्रँचेस आहेत. ब्रांच नाही आहे पण कार्यकर्ते उपलब्ध म्हणजे आम्ही सगळे. तर एकतर आम्ही त्यांची नोंदणी करून घेतो. आमच्याकडे युनियन आहे, महाराष्ट्र राज्य घरकामगार युनियन, नोंदित युनियन आहे. त्या युनियनचे आम्ही त्यांना मेंबरशिप घेतो. बरं. आणि ते आपले सभासद होतात. आणि याची सगळी माहिती आम्हाला नेटवरती मिळू शकेल, म्हणजे आम्हाला संपर्क करायचा तर कशाशी संपर्क करायचा? नेटवरती अवेलेबल आहे. ऑफिसला जरी केला ना तुम्ही, आमचं हेड ऑफिस भायखळ्याला आहे. बरं. तिथे जर तुम्ही केलात तर मग ज्या एरियाची असेल तिथे मग त्यांच्याशी संपर्क आमच्याशी होऊ शकतो. पण साधारण मग आम्ही पहिले एक फॉर्म फिलअप करून घेतो. त्याच्यात तिची माहिती असते, तिचा कामाचा प्रकार असतो, तिच्या कुटुंबाची माहिती असते आणि मग तिला आम्ही ओळखपत्र देतो. महाराष्ट्र राज्य घरकामगार युनियन. आणि त्याची साधारण आम्ही एक वर्षाची फी घेतो. पहिल्या वर्षी आम्ही साधारण 40 रुपये घेतो. आणि मग प्रत्येक वर्षाला रिन्युअल करावं लागतं तुमची ओळखपत्र, किती आहे नाही आहे. त्याच्यानंतर आम्ही 30 रुपये घेतो वर्षाची. वर्षाची फी ही 30 रुपये आहे, याची कृपया नोंद घ्यावी. इतक्या कमी फी मध्ये आपले जर प्रश्न कुठेतरी आपल्याला जे भेडसावतात त्याच्यावरती उपाय मिळणार असेल तर नक्कीच मला वाटतं श्रमिक सखींनी या संघटनेशी संलग्न व्हायला नक्कीच हरकत नाहीये. अजून काय सांगत होतात तुम्ही? दुसरं हे तर आहे. दुसरं आता जसं आमच्याकडे नोंदणी होते त्याचप्रमाणे जसं आत्ता रेखाताईंनी जे सांगितलं की ह्यांच्यासाठी कल्याणकारी बोर्ड आहे. बरोबर. आणि त्या बोर्डाची स्थापना 2008 मध्ये झाली, 2011 मध्ये ते कार्यरत वगैरे व्हायला लागले. तर त्या बोर्डामध्ये पण ह्यांची नोंदणी होणं गरजेचं आहे. तुम्ही संघटनेशी जोडा किंवा तुम्ही इतर संघटनेसोबत असाल, पण मुख्य प्रवाहात येण्यासाठी त्यांना बोर्डाची नोंदणी खूप गरजेची आहे. जे कल्याणकारी बोर्ड आहे त्याच्यामध्ये त्यांची आम्ही आमच्या ज्या महिला आहेत त्यांची नोंदणी करतो, कारण त्यांची जी कागदपत्र बोर्डाला अपेक्षित असतात. तर ह्या महिला थोड्याफार शिकलेल्या आहेत आणि 50% स्त्रिया अशिक्षित आहेत.
बरोबर आणि काही त्यावेळच्या काही वयस्कर स्त्रिया आहेत, बरोबर त्यावेळेला त्यांचे जन्माचे दाखले वगैरे नव्हते किंवा जन्मतारीख नव्हती, तर त्या सरकारला जे कागदपत्र बोर्डासाठी लागतात तर त्याच्यासाठी आम्ही त्यांची मदत करतो आणि बोर्डात नोंदणी होणं गरजेचं हे आहे. आवश्यक आहे. मला वाटतं हे ते ज्या सांगतात ते फार महत्त्वाचं आहे की संघटन होणं आणि त्याच्यासाठी नोंदणी होणं अधिकृत ही आवश्यक आहे. जशी बोर्डमध्ये जशी संघटनेमध्ये कुठेतरी आपलं नाव असणं, ती ओळख असणं हे खूप आवश्यक आहे. तरच आपल्याला उरलेल्या सगळ्या गोष्टींसाठी पुढे जाता येईल, मागण्या मांडता येतील, प्रश्न मांडता येतील आणि त्यावर उत्तरं सुद्धा मिळवता येतील. खूप छान संजीवनीताई आपण चांगल्या पद्धतीने सांगितलं. आणि मला वाटतं तुम्ही म्हणालात तसं की काही आपल्याकडे येणारे श्रमिक सखी या शिकलेल्या नसतात, तर मला वाटतं ही थोडीशी मालक वर्गाची जबाबदारी आहे की त्यांना मदत करून अशा संघटनेचं सदस्यत्व मिळवून द्यावं किंवा बोर्डामध्ये नावनोंदणी करावी. कारण त्या सखी बरेच वेळेला विचारतात मग मी काय करू, मला जमेल. तर त्यांना जर हे प्रश्न भेडसावत असतील तर आपण मालक म्हणून त्यांना मदत करायला हरकत नाही, माणूस म्हणून मुळात मदत करायला हरकत नाही असं मला वाटतं. रेखा मॅडम आपल्याकडे येते मी. मगाशी तुम्ही म्हणालात की जसं मालक वर्गाची एक वागताना काही जबाबदारी आहे बरोबर किंवा त्याने कुठल्या गोष्टींचं भान ठेवणं आवश्यक आहे, तसं या सखींच्या बाबतीत संजीवनी मॅडम पण मगाशी म्हणाल्या, त्यांनी एक उदाहरण देऊनही सांगितलं की त्या सखीचं जे कुटुंब आहे त्यांनी सुद्धा या सखींवर विश्वास ठेवणं कामाला जाताना हे खूप आवश्यक आहे. कारण अशा सखींच्या बाबतीत त्यांचे कुटुंबीयच जर त्यांना साथ देत नसतील तर या सखी काम करू शकणार नाहीत. काय सांगाल याच्याविषयी? साधारणतः घरकाम करणाऱ्या महिलांचे कामाची सुरुवात होते सकाळी 5 वाजल्यापासून. ठीक आहे, तर 5 वाजता त्या निघतात कारण बाहेर पडणाऱ्या बायका ज्या घरकामासाठी म्हणजे कामासाठी बाहेर पडणाऱ्या त्यांना 6 वाजता डबा पाहिजे असेल तर स्वयंपाकासाठी त्या 5 वाजल्यापासून निघतात. बरं. तर ते जाताना बऱ्याचशा तुम्हाला कधी कधी संडेला पण दिसतील सगळ्या घरकाम करणाऱ्याच महिला बाहेर असतात. तर अशा पण महिला आहेत की त्यांच्या नवऱ्यांना त्यांच्या स्वतः काम करायचं नाही आणि बायकोवरती अविश्वास दाखवायचा. त्या कामावर जातात आणि काम करताना कधी मालकांकडे पाहुणे वगैरे आले तर साधारण उशीर होतो, 4 चपात्या जास्त लाटल्या जातात, सगळी कामं जास्त वाढली जातात. मग रोज 12 वाजता येणारी बाई जर का 1 वाजता आली तर एक तास कुठे होतीस असे प्रश्न विचारले जातात आणि त्यांच्यावर अविश्वास दाखवला जातो. टाइम इथपर्यंत येतो की कधी कधी काही खायला नसेल तरी घरात बसवलं जातं त्यांना, म्हणजे तू कामाला जायचं नाही इथपर्यंत चालतं. आणि घरकाम केल्याशिवाय घर चालणार नाही अशी कंडिशन असल्यावर सुद्धा तर घरातल्या लोकांनी पण ते कामाला जाते, साधारणतः तिला सपोर्ट करणं गरजेचं आहे, तिच्या मुलांना बघणं गरजेचं आहे कारण ती घरासाठीच करते. ठीक आहे, तर अशी एक केस होती की म्हणजे ज्या महिलेचा नवरा ती कामाला गेली का तिच्या मागे मागे जाणार, ती कुठे जाते ते बघणार आणि त्याच्यानंतर जर का ती साधारण तिला फोन पण नाही द्यायचा, म्हणजे ती कोणाशी बोलत असली, काय बोलत होती, माझ्याबद्दलच बोलत होती, संशय वृत्ती, मग ते मारणं, मुलांसमोर मारणं, अशा घटना खूप होतात घरेलू कामगार महिलांच्या बाबतीत. म्हणजे जर का आणि उशीर होतोच, त्यांच्या कामाचं असं हे नसतं, कधी कधी एक काम नसेल समजा तर लवकरही जातं. बरोबर. मला वाटतं ती लवकर येतो ती नोंद बऱ्याच ठिकाणी घेतली जात नाही आणि 5 मिनिटं जरी उशीर झाला तर त्याची नोंद अगदी अधोरेखित करून घेतली जाते आणि असे प्रश्न महिलेला विचारले जातात. खरं तर याच्यामुळे ना महिलेला काम करताना सुद्धा एक कुठेतरी तणाव निर्माण होतो आणि त्या तणावाखाली चुक्या होऊ शकतात तिच्याकडून. त्यामुळे कुटुंबाने ही काळजी घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. अजून काही सांगायचं? आणि असं पण आहे की आमच्या मॅडमने सांगितल्याप्रमाणे आमच्या महिन्याला मीटिंग होते, मासिक मीटिंग. त्या मीटिंग मध्ये पण त्या महिलांना येऊ दिलं जात नाही. त्यांना असं वाटतं की ज्या मॅडम येतात तर आम्ही त्यांना त्यांच्या हक्काच्या संदर्भात जागृत करतो की हे चुकीचं आहे, चुकीला चूक म्हणायचं शिका, हे आम्ही बोलतो. तर त्यांना असं वाटतं की मॅडम आम्हाला शिकवतायत, म्हणजे मॅडम आमच्या बायकांना शिकवतायत. तर ते काय मॅडम शिकवतायत, काय जायचं मीटिंगला, इथपासून मग मीटिंगला येणं थांबवणं, असे प्रकार पण घडतात. तर माझ्या मते की त्यांना त्यांच्या कामाला सन्मान करायला पाहिजे. त्या घरात 4 पैसे आणतात, त्यामुळे मुलांचं शिक्षण होतं आणि घर चालतं. तर कुटुंबियांनी त्यांना समजून घेणं गरजेचं आहे. नक्कीच. मला वाटतं आता एक अगदी शेवटचा प्रश्न संजीवनी मॅडम आपल्याला विचारते की एखाद्या घरामध्ये जर अशी गृहसेविका सखी हवी असेल, तिला काम म्हणजे आपल्याला ठेवायचं असेल, तर अशा मालकांनी आपल्या संघटनेकडे संपर्क केला तर चालू शकेल का? आणि आपल्या संघटनेतून अशा व्यक्तींना काम मिळतं का गृहसेविका सखींना? काय सांगाल? आता एक तर जो तुमचा प्रश्न आहे
की आपण म्हणजे अशा महिलांना आपण काम देतो का. एक तर आहे की आत्ता जी आमची संघटना आहे, जी युनियन आहे, ही आता घरोघरी पोचलेली आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरं मला थोडंसं असं सांगायचं की आम्ही म्हणजे ब्युरो वगैरे चालवत नाही. बर बर. हां, तर त्याच्यामध्ये संघटनेकडून मालकांसोबत पण एक संवाद असतो आमचा, की मालक वर्गासोबतचा होत असतो. तर मग कधी एखादी बाई सोडून गेली तर त्या आम्हाला प्रत्यक्ष फोन करतात की बाबा आम्हाला कामाला बाई पाहिजे, मिळेल का. आणि शक्यतो जास्तीत जास्त ह्याच महिला एकमेकांना कामं देत असतात. ओळखीने त्यांना कामं मिळू शकतात. म्हणजे थोडक्यात संघटन झालं तर सगळेच प्रश्न, म्हणजे तुम्ही म्हणालात फार महत्त्वाचा मुद्दा की मालक वर्गाची सुद्धा एक सभा होते की ज्याच्यामध्ये त्यांच्याही प्रतिक्रिया तुम्ही आजमावता, आणि मला वाटतं ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आणि ओळखीतून मग त्यांना काम मिळत जातं. मला वाटतं गृहसेविका सखी हा विषय किती महत्त्वाचा आहे हे घरी बसलेल्या प्रेक्षकांना कदाचित जाणवलं असेल की हा असंघटित क्षेत्रातला भाग तसा बघायला गेला तर दुर्लक्षित आहे, पण ज्याची नितांत गरज आहे. कारण या सखींचं प्रमाण आणि त्या सखींचं कार्य हे खरं तर खूप महत्त्वाचं आहे. मला वाटतं संजीवनी मॅडम आणि रेखा मॅडम तुम्ही खरंच वेळात वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला इतकं छान मार्गदर्शन केलं या विषयावर. अनेक गोष्टी अशा होत्या की जी माहिती नव्हत्या त्याची सुद्धा जाणीव आजच्या या चर्चेतून झाली. तेव्हा संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने तुम्ही इथे आलात त्याबद्दल आपले मनापासून मी आभार मानते. धन्यवाद. आणि नक्कीच हे संघटन कुठेतरी मदत करेल सखीला असा मला विश्वास आहे, अशी मला खात्री आहे. आणि नक्कीच त्या सखीकडे आपण माणूस म्हणून बघायला शिकूया, हा खूप चांगला संदेश त्यांच्याकडून आज आपल्याला मिळालाय. सखी सह्याद्रीमध्ये आपण वेगवेगळे विषय असेच घेऊन भेटत असतो. आपण भेटणार आहोत सखी सह्याद्रीच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासह. आत्ता निरोप घेतेय. नमस्कार.